बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। आज सकाळी 2 ते 3 तास बरसलेल्या पावसानं दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली। गुरुवारी धुवाधार बरसल्यानं कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात सखल ठिकाणी पाणी साचलं होतं। तुलनेनं आज शहर आणि जिल्ह्यात कमी पाऊस पडला। दरम्यान राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 31 फूट 6 इंचावर पोहोचली असून जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली आहेत। राधानगरी धरणाचा 6 क्रमांकाचा दरवाजा खुला असून त्यातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर काळमावाडी धरण 82.68% भरलं असून त्यामध्ये 20.99 टीएमसी पाणी साठा झालाय। शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। गुरुवारी कोल्हापुरात मुसळधार पाऊस झाला होता। त्यानंतर आज सकाळीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। मात्र दुपारनंतर पावसाचा जोर मंदावला। अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता बहुतांश काळ शहर आणि जिल्ह्यात पावसाची उघडीप होती। मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे। आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 6 इंचावर होती। जिल्ह्यातील 36 बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाला असून 6 क्रमांकाचा दरवाजा खुला आहे। विजेसाठी पॉवर हाऊसमधून आणि 6 क्रमांकाच्या दरवाजातून एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। दुसरीकडे कोल्हापूरला थेट पाणीपुरवठा करणाऱ्या काळमावाडी धरणातही 21 टीएमसी पाणीसाठा झाल्यानं धरण 82.68% भरलंय। जिल्ह्यातील बहुतांश धरणं भरत असल्यानं शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेत पिकांची वाढ होण्यासाठी आणि जमिनीचा जलस्तर वाढण्यासाठी अजूनही पावसाची आवश्यकता आहे। दरम्यान शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय।